जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आवाकडे 292. तर मित्रांनो, आज आपल्या चॅनलवरती आलेलं आहे एक असं व्यक्तिमत्व. यांचं नाव आहे पंकज दादासाहेब राठोड. तर नमस्कार पंकज सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तर कशी सुरुवात केली तुम्ही पोलीस भरतीची आणि पोलीस भरतीमध्ये येण्याचं म्हणजे प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे वडील पण माझे आर्मीत होते. आर्मी मध्ये होत वडील? हा, आर्मीत होते. त्यांच्यापासून म्हणजे लहानपणीच माझं स्वप्न होतं की काय आपण वर्दी अंगावर घ्यायची. तर पप्पा पण आर्मीत होते, काका पण फॉरेस्टर ऑफिसर आहे. मग त्याच्यामुळे नाही का पहिल्यापासूनच डिफेन्सची आवड होती. 8वी मध्ये नाही का एनसीसी केली. मग नंतर 10वी झाली. 10वी नंतर सगळं म्हणजे भरती प्रक्रिया करता जास्त लक्ष दिलं आणि म्हणजे पहिल्यापासूनच चालू होतं भरती. आर्मीच्या 2-3 ग्राउंड मारले, त्याच्यात पेपरला उडालो, काही मेडिकलला उडालो आणि मग वय गेलं तिकडं म्हणून पोलीस भरतीकडे वळालो. मग तरी आता ही दुसरीच भरती होती माझी. पहिली मुंबईला फॉर्म भरला होता, पण तिथे काही बसलो नव्हतो. मग इथं मित्र होते, मित्र परिवार, त्यांनी थोडं सांगितलं यावेळेस भरतोय तर काहीतरी वेगळं टाक, एक अनाथ आहे म्हणा, त्या अनाथ मधनं काहीतरी लवकर विषय म्हणा असं. मग मित्रांनी सांगितलं पुणे लो मार्ग टाक. मग मित्राच्या याच्यातनच इथे टाकलं होतं. अभ्यास बी चालू होता चांगला, सातत्याने मग इकडं झालं असं. मग अभ्यास करत असताना काय टाइम टेबल होतं अभ्यासाचं? टाइम टेबल म्हणजे असं सांगितलं तर सकाळी 5 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत सकाळी नाही का गणित करून घ्यायचो. त्याच्यानंतर अर्धा एक तास नाश्ता पाणी. त्याच्यानंतर नाही का मग व्याकरण घ्यायचो. व्याकरण झालं का मग 12-12:30 पर्यंत करायचो ते. मग जेवण बिवण झालं का मग जीके घ्यायचो, जीएस जीके, आणि नंतर रिझनिंग घ्यायचो संध्याकाळी. असं तरी दिवसात ना जास्त करून अभ्यास चालायचा. बाहेरचं सगळं म्हणजे सोडून दिलं होतं. ग्राउंड पण म्हणजे पहिले ग्राउंड म्हणजे पेपरच्या पहिले तर ग्राउंडच चालू होता. पण जेव्हा ग्राउंड क्वालिफाय झालं, ग्राउंड कम्प्लीट झाल्यानंतर फक्त अभ्यास. हा हो. आणि ग्राउंड सकाळीच जायचं म्हणा. अकॅडमी वगैरे जॉईन? नाही, अकॅडमी नव्हती. सेल्फ स्टडी करून भरती झाला? हो, म्हणजे मित्र परिवार तसा होता. म्हणजे मित्रांचं मार्गदर्शन असायचं. हे पुस्तक आम्ही पुस्तक वगैरे कोणती रेफर केली काय? ते तात्यांचा ठोकळा आणि 44,000 म्हणून. बस एवढंच? हो, 44,000 प्रश्नपत्रिका संच आणि तात्याचा ठोकळा. हो, यांनी या फक्त 2 पुस्तकाचा अभ्यास केलाय आणि हे संपादन केलंय. तर घर आई वडील एक्सपायर झाले. त्यानंतर आजींनी 2008 मध्ये माझ्या वडिलांनी त्यांची ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे त्या ऍक्सिडेंट मध्ये आम्ही पण होतो, ताई पण होती, आम्ही पण होतो. तर त्या ऍक्सिडेंट मध्ये 20 ते 25 जण होतो. त्याच्यातनं फक्त आम्ही 5च जण वाचलो होतो. बापरे. 20 जण जागेवर ठार झाले होते. तर मग तेव्हापासून आपण घरचे तर म्हणजे परिस्थिती खूप वाईट होती. पण आजीनीच लहानचं मोठं केलं. आजीने नाशिकला घातलं. म्हणजे पप्पांच्याच ज्यांनी शाळेत घातलेलं होतं तिथंच सगळं शिक्षण केलं पूर्ण. मग म्हणजे खरं हात म्हणजे म्हटलं तर आजीच आहे. म्हणजे खरं क्रेडिट द्यायचं झालं तर आजीला. हो. मग आता भरती व्हायच्या अगोदर आणि भरती झाल्यानंतर काय चेंजेस काय झाले? चेंजेस म्हणजे आता पहिले म्हटलं तर असं मी कोणाला दाखवायचो नाही की मी भरती करतोय, असं करतोय. मी कुठे जायचो मी कोणाला सांगायचो नाही. घरच्यांना वाटायचं पोरं काहीच नाही करणार, काहीच नाही करत आहे, टोमणे द्यायची, हे करायचे. पण मी तरी नाही का काही माहितीच नव्हतं की काय करतोय. काहीच करतोय असं कोणाला माहितीच नव्हतं. तर मग तेच घरची टोमणे मारायची, तू काय करशील, तू इथला ना राहशील ना तिथला राहशील, मग असे म्हणायचे. मग मी तरी नाही का ऐकून घ्यायचो. माझी आजी म्हणजे काही नाही एक तू नाही का बोलून नको दाखवू, करून दाखव. मग असे म्हणायचे. तर त्या दिवशी जे निवड झाली माझी, त्या दिवशी माझे बाबा आहे ना, बाबा मला अशी रिस लावायसाठी बोलायचे ते पण त्यांच्यासाठी मग मी नाही का अर्धा किलो स्पेशल पेढे नेली होते. म्हटलं बाबा तुम्ही म्हणायचे काय करणार आहे, म्हटलं आज तुमच्या नातून करून दाखवलं. म्हटलं अर्धा किलो पेढे त्यांना स्पेशल दिले होते. मग आता जे तुला नाव ठेवत होते त्यांची काय प्रतिक्रिया आज?
प्रतिक्रिया म्हणतात ते? हा ते तर आता काय ते तर आता सध्या तर बोलतच नाही माय संग. आणि मी पण पहिल्यापासून नाही का असं बोलतच नाही त्यांच्याशी. खरंच खूप मेहनतीमधून तुम्ही हे यश मिळवलेलं आहे. तर जे आता नवीन जे भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देणार की बाबा कशा प्रकारे त्यांनी अभ्यास केला पाहिजे किंवा काय सातत्य ठेवलं पाहिजे? डोक्यात आपण एकच ठेवलं पाहिजे की आपल्याला भरती व्हायचंय, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचंय, बस एवढं फालतू गोष्टींपासून दूर राहायचं. जे आता काय रिलेशन मध्ये राहता पोरं हे राहतात ते राहतात ते फक्त ह्या गोष्टीपासून नाही का दूर राहिलं ना यश म्हणजे मिळणं म्हणजे मिळण्याचे. बरोबर. खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला वेळ दिला आणि आयुष्यामध्ये तुम्ही अशीच प्रगती करत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. जय हिंद.